ऐकायलाच तयार नव्हती. ती म्हणायची, यमुना तरी कुठे जाते शाळेत. मग तिच्या वडिलांनी तिला समजावून सांगितले, पण लक्ष्मीने काही ऐकलेच नाही. मग तिच्या वडिलांनी तिला चांगला चोप दिला आणि ती रडतच घराबाहेर पडली आणि मला भेटली आणि रडता रडता म्हणते कशी, काय ग यमुने, शाळा शिकणे गरजेचे असते का? काय मिळते शिकून? मी तिच्याकडे बघत राहील, कारण मलाही त्या बाबतीत काहीच माहिती नव्हते. मग मी 9 वर्षांची झाली आणि माझ्या वडिलांनी माझा विवाह माझ्यापेक्षा 20 वर्षांनी मोठ्या गोपाळराव जोशी यांच्यासोबत लावून दिला. ज्या वयात भातुकलीचा खेळ खेळायचा त्याच वयात मी संसारात पडले. मला संसाराचे काहीच कळत नव्हते. एखाद्या फुलपाखराप्रमाणे स्वच्छंद बाळगणारी मी एखाद्या फुलाला फांदीवरून तोडल्यानंतर त्याची जशी अवस्था होते तशीच माझी अवस्था झाली. आहो, सर्वच नवीन, नवीन घर, नवीन माणसे, नवीन अनुभव. या वातावरणाने मी पुरतीच घाबरून गेली होती. पण माझ्या पती यांचा स्वभाव खूप चांगला होता. यांनी माझ्या मनात चाललेली घाणमेट जाणली असावी. यांनी मला प्रेमाने जवळ बोलावले आणि म्हणाले, आठलोच काय म्हणा, आजपासून तू आमची आनंदीबाई. इतकेच म्हणतात इश्श, माझ्या लागल्यासारखे झाले. आणि या 2 प्रेमाच्या शब्दांनी मला असे जाणवले की माझ्याकडेही कोणी लक्ष देणारा हक्काचे व्यक्ती आहे. त्यावेळी आम्ही कोलकाता येथील अलिबागला राहत होतो. हे पोस्ट ऑफिसमध्ये क्लर्कचे काम करत होते आणि माझे पती संस्कृत विषयाचे गाढे अभ्यासक होते आणि स्त्री शिक्षणासाठी प्रयत्नवादीही होते. त्यावेळी ते म्हणायचे, आनंदी शाळेत जा, आनंदी शाळा शिक. पण मी म्हणायची, आजूबाजूची एकही बाई शाळेत जात नाही आणि मी शाळेत गेली तर लोक काय म्हणतील? तर ते म्हणायचे, तू मनपड गवारी रहोगी, तू मनपड गवारी रहोगी. मी त्यांचे काय ऐकलेच नाही आणि आमच्या रीतीप्रमाणेच काळ सरत गेला आणि मी 14 वर्षाची झाली आणि माझ्या जीवनात एका गोंडस बाळाचे आगमन झाले. मी आई झाली. त्यावेळी माझी प्रसूती घरीच झाली. हे म्हणायचे दवाखान्यात जाऊन प्रसूती करू, पण त्या काळात महिला डॉक्टर नव्हत्या आणि एका पुरुष डॉक्टरच्या हातून प्रसूती करणे म्हणजे मला खूप लाजल्यासारखे वाटायचे, म्हणून मी नकोच म्हटले. पण मला आई झाल्याचा आनंद जास्त दिवस लाभलाच नाही. माझं काळजाचं तुकडं तापात फणफणून देवाघरी गेलं. त्यावेळी आमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. पण तरीही माझे पती मला हिंमतीने म्हणाले, अगो वेळे, जर तू शिक्षण घेतले असते तर आपल्यावर अशी वेळच आली नसती. मलाही त्यांचे म्हणणे पडले आणि आता शिक्षण घ्यायचे म्हणजे घ्यायचे आणि डॉक्टर व्हायचे अशी मी मनात खुंगाट बांधली. पण मला शिक्षण घेण्यासाठी ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याची अट होती. पण मी ठामपणे म्हणाले, मी ख्रिश्चन धर्म कदाही स्वीकारणार नाही. ज्या देशात माझा धर्मासकट मी मान्य नाही तो देश मला मान्य नाही. आणि मी कोलकाता येथे एक भाषण केले, जिथे सर्वांना असे पटवून दिले की महिला डॉक्टर होणे किती गरजेचे असते. आणि मला ख्रिश्चन धर्म न स्वीकारता अमेरिकेतील कॉलेज ऑफ पेन्सिल्व्हेनिया या कॉलेजमध्ये मला शिक्षण मिळाले आणि माझ्या कष्टाच्या आणि जिद्दीच्या जोरावर मी MD पदवी प्राप्त करून घेतली. मी डॉक्टर झाले. जेव्हा मी भारतात परतले तेव्हा मला TB या रोगाने ग्रासले होते. पण तरीही मी हिंमतीने जगून रुग्णांचा इलाज केला, रुग्णांची सेवा केली आणि त्या रुग्णांना बरे केले. पण दुर्दैवाने 26 फेब्रुवारी 1887 रोजी देवाने मला माझ्या बाळाजवळ बोलवले. चूल आणि मूल म्हणजेच आयुष्य असा मानणाऱ्या महिलांना डॉक्टर आनंदीबाई जोशी यांनी मानदंड घालून दिला आहे. एका बाजूला सावित्री आणि ज्योतिबाचे जोडपे स्त्री शिक्षणासाठी चळवळ करत होते आणि एका बाजूला आनंदीबाई आणि गोपाळरावचे जोडपे हिंमतीने जगून रुग्णांना बरे करत होते. अशा थोर व्यक्तींना माझा शतशत नमन. इतकेच बोलताना मी माझ्या कथेला विराम देते. धन्यवाद.